नमस्कार, मी रमाकांत हासगुडे. समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे. तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून 31 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत आणि आपण आपल्या चॅनलकडून प्रत्येक उमेदवाराच्या मुलाखती घेत आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करत आहोत. त्यांचं विजन काय आहे याविषयी आपण बातचीत करत आहोत. तर सध्या आपल्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार काकासाहेब खोत. खोत साहेब नमस्कार. नमस्ते. चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बरं, आपण निवडणुकीला लोकसभेला उभारलेत, तर आपल्याला चिन्ह काय मिळालेलं आहे? भेंडी, भाजी काय भेंडी ते चिन्ह भेटलेलं आहे. बरं, आपण निवडणुकीला उभारलेत आणि निवडून आल्यानंतर काय तुमचा जाहीरनामा किंवा काय विजन, निवडून आल्यानंतर आपण काय करणार आहेत त्याविषयी काय सांगता येईल? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. ती सोडवण्याचा मी प्रयत्न करीन. बेकारीचा प्रश्न, नोकरीचा प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न, सर्व नोकरीचा प्रश्न. नोकरीसाठी काय करता येईल? म्हणजे नोकरीसाठी शासन दरबारी युवकांना नोकरी मांडण्याचा प्रयत्न करीन मी. MIDC मधले प्रश्न, जी कारखाने बंद पडलेले आहेत ते चालू करण्यासाठी मी पार्लमेंटमध्ये प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करीन शासनाला. म्हणजे MIDC मध्ये जे बंद कारखाने आहेत ते चालू झाले तर लोकांना रोजगार मिळेल. बरं, आपल्याला समाजामधून कसा पाठिंबा कसा आहे, काय सर्व समाजाचा पाठिंबा आहे. कारण कसं आहे, हे लोकशाहीमध्ये यांचं घर झालं की यांचं झालं की ह्यांच्याच घरातला की ह्याच्या दोन्ही घरातला लोकाला वाटतं ही झालं की ती वेगळा काहीतरी एखादा उमेदवार पाहिजे. म्हणून लोकांच्या विनंती खातर मी सगळ्याच्या विनंती खातर अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. त्यांना कंटाळ्यात म्हणून लोकांनी मला उभा केलेला आहे अपक्ष म्हणून. लोकांनी उभा केलं. हो. बरं, आता प्रचाराचा निवडणुकीचा खर्चाचा विषय असतो, त्याविषयी नियोजन कसं आपलं? खर्चाचं काय, सगळी जनता जर स्वतःहून सगळी कामाला लागले आहेत, सगळी ती स्वतःहून खर्च करायला लागलेत. म्हणजे निधी गोळा करून खर्च करायला लागले सगळं. हो. मी महादेव कोळी समाजाचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि महादेव कोळीचे जे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत या दोन्ही घरांनी कुठल्याही पार्लमेंटमध्ये दिल्लीच्या किंवा मुंबईच्या मांडलेला नाही अद्याप. तर ती मांडायचा प्रयत्न मी पार्लमेंटमध्ये करीन. आणि आणखीन बरेच समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहेत, त्याविषयी काय आपलं धोरण पुढं? आरक्षणाचे जे विषय आहे ती दिल्लीमध्ये त्याला कायदा पास करून, बिल पास करून, बहुमतानं बिल पास करून आरक्षणाचा प्रश्न मिटवू शकतो आणि ती बी मांडण्याचा मी प्रयत्न शासन दरबारी करीन. बरं, मला सांगा की तुमच्या दृष्टीनं उस्मानाबाद शहरामधले काय प्रश्न आहेत वाटते, काय प्रश्न सोडवावे लागतील? रस्त्याचे प्रश्न आहेत, गलोगली घाणीचं साम्राज्य आहे, ते रस्त्याचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करीन. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच खेड्याला रस्ते नाहीत, ते रस्त्याचे प्रश्न मांडण्याचा पार्लमेंटमध्ये प्रयत्न करीन. शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत हमीभाव देण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवेन. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही तर ती भाव मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार? 100% प्रयत्न करणार मी. बरं, आता इकडं समोर तुल्यबळ 2 उमेदवार आहेत, त्या उमेदवाराशी तुमची आता टक्कर होणार आहे, तर ते कसं नियोजन करता येईल? का जनता माझ्या मागं आहे पूर्णपणे. ही दोन्ही घराला कटाळीत, ही 40 वर्ष आणि ही पुन्हा 40 वर्ष घालवायची का अजून? म्हणजे ही जी संख्या आहे लोकांचं जी हे आहे ती सगळी म्हणली बदल पाहिजे म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये. म्हणून लोकांनी म्हणले तुम्हाला आमचं सहकार्य, आम्ही तुम्हाला बहुमताने निवडून देऊ. म्हणून सगळ्याच्या विनंती खातर मी अपक्ष उभारलेला आहे. बरं, आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदाराला तुम्ही काय आवाहन कराल? जी काय आता प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत ती शासन दरबारी सर्व प्रश्न मांडण्याचा मी 100% प्रयत्न करीन. तो मतदारांनी मला बहुमताने निवडून द्यावं आणि भेंडी ह्या चित्रावर बटन दाबून बहुसंख्य मताने मला निवडून द्यावं एवढी विनंती सर्व मतदाराला मी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खोत साहेब, तुम्ही आमच्या चॅनलला दिलखुलास मुलाखत दिली. तर हे होते काकासाहेब खोत, अपक्ष उमेदवार, आणि यांचं चिन्ह आहे भेंडी. हे उमेदवार महर्षी वाल्मिकी कोळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि या समाजाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी यांना आपल्या समाजाचे प्रश्न सोडवावे यासाठी यांना आग्रहानं उभा केलेला आहे आणि ते निधी गोळा करून, स्वतः खर्च करून यांच्या प्रचाराला लागलेले आहेत असं यांनी सांगितलेलं आहे. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.